हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? यशस्वी महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 11 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्याकडे. तर पहिली बातमी आहे, ऑगस्ट 2026 रोजी जपानच्या हिरोशिमा व दुसऱ्या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याची लिटल बॉय ची 81वी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पुढे पाहूया, अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्य आणि बोस्टन शहराने भारतीय अमेरिकन समुदायाच्या सन्मानार्थ भारताच्या स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला इंडिया डे म्हणून घोषित केलेला आहे. पुढे पाहूया, 7 वेळा WWE चॅम्पियन आणि 3 वेळा युनिव्हर्सल चॅम्पियन असलेल्या ब्रॉक लेसनरने 24 वर्षाच्या व्यावसायिक कुस्ती कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पुढे पाहूया, रॅडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च 2026च्या अहवालानुसार गुगल भारतातील सर्वात आकर्षक नियोक्ता एम्प्लॉयर ब्रँड बनलेला आहे. पुढे पाहूया, मोहाली येथील नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थाच्या शास्त्रज्ञांनी प्रकाश सक्रिय नॅनोरोबोट विकसित केले आहे, जे स्तनकर्करोगाच्या लक्षित उपचारात उपयुक्त ठरू शकतात. पुढे पाहू, 81वा हिरोशिमा दिवस 6 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पुढे पाहूया, कोणत्या राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी नियमावली विकसित केलेली आहे? उत्तर आहे कर्नाटक. स्पष्टीकरण पाहूया. उद्देश, कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालकांचे रक्षण, त्यांचे हक्क आणि योग्य विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने बाल अनुकूल ग्राम नियमावली विकसित केलेली आहे. या नियमावलीनुसार प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये बालसभांचे आयोजन करणे, शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषण रोखण्यावर विशेष लक्ष दिले जाईल. पुढे पाहूया, सौर उत्पादन उत्कृष्टतेचे केंद्र कोणत्या IIT संस्थेत स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे? उत्तर आहे IIT तिरुपती. IIT तिरुपती हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुढे पाहूया, केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे गोविंद मोहन यांची. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे मनीषा चक्रवर्ती यांची. स्पष्टीकरण पाहूया, RRB बद्दल महत्त्वाची माहिती. RRBची स्थापना 1 एप्रिल 1935 कोलकाता येथे, नंतर 1937 मध्ये मुंबई कायमस्वरूपी हलवण्यात आली. मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे. तसेच गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, हे 26वे गव्हर्नर आहेत. डेप्युटी गव्हर्नर्स पूनम गुप्ता, S जानकीरामन, रोहित जैन आणि श्रीशचंद्र मुर्मू. पुढे पाहूया, कोणत्या देशाने 99% पेक्षा जास्त युनिव्हर्सल बँकिंग कव्हरेज साध्य केले आहे? उत्तर आहे भारताने. पुढे पाहूया, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलास चंद्रपंत यांचे निधन झाले. ते कोण होते? ते लेखक होते. पुढे पाहूया, ब्रिंगिंग द चिता बॅक टू इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? उत्तर आहे प्रशांत अग्रवाल यांनी. पुढे पाहूया, ब्रिक्स भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची दुसरी बैठक कोठे पार पडली? उत्तर आहे हैदराबाद येथे. पुढे पाहूया, कोणत्या भारतीय शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी आणि वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा मिळालेला आहे? उत्तर आहे श्रीनगरला. श्रीनगरला त्यांच्या हस्तकला आणि कलेसाठी हा मानाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पुढे पाहूया, केंद्रीय कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे TV सोमनाथन यांची. स्पष्टीकरण, TV सोमनाथ यांची केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया, भारत छोडो आंदोलन दिवस कधी साजरा केला जातो? 8 ऑगस्ट रोजी. महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुळे दरवर्षी 8 ऑगस्ट हा दिवस भारत छोडो आंदोलन दिवस
किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणूनही स्पष्टीकरण पाहूया. महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुळे दरवर्षी 8 ऑगस्ट हा दिवस भारत छोडो आंदोलन दिवस किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हणूनही साजरा केला जातो. पुढे पाहूया. AI संचालित आणीबाणी प्रतिसाद प्रणाली 112 कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर आहे तेलंगणा. तर स्पष्टीकरण पाहूया. तेलंगणा सरकारने आणीबाणीच्या परिस्थितीत जलद मदतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित 112 प्रणाली लॉन्च केलेली आहे. तेलंगणाच्या चपाता मिरचीला, ज्याला टोमॅटो मिरचीही म्हणतात, GI टॅग मिळालेला आहे. पुढे पाहूया. भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर 2026 चा पुरस्कार कोणत्या बंदराला मिळालेला आहे? उत्तर आहे दीनदयाळ पोर्ट, कांडला पोर्ट. स्पष्टीकरण पाहूया. गुजरातमधील दीनदयाळ पोर्ट, आधीचे नाव कांडला पोर्टला 2026 चा भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर पुरस्कार मिळालेला आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वेत्री वानमंगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. स्पष्टीकरण पाहूया. या योजनेअंतर्गत तामिळनाडू सरकार महिला शेतकऱ्यांना मोफत ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण आणि पायलट लायसन्स प्रदान करत आहे. पुढची बातमी पाहूया. अलीकडेच कोणत्या राज्याने AI संचालित डिजिटल पीक पाहणी सुरू केलेली आहे? उत्तर आहे कर्नाटक. तर स्पष्टीकरण पाहूया. कर्नाटकने शेती पिकांच्या अचूक माहितीसाठी आणि सर्वेक्षणासाठी AI वर आधारित डिजिटल क्रॉप सर्व्हे सुरू केलेले आहे. कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्यही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. अलीकडेच अंतराळात पिकवले भाताचे तांदळाचे पहिले पीक कोणत्या देशाने कापले आहे किंवा काढले आहे? उत्तर आहे चीनने. स्पष्टीकरण पाहूया. चीनने अंतराळात यशस्वीरित्या उगवलेल्या भाताची पहिली कापणी केलेली आहे. चीन हा जगातील पोलाद, कोळसा आणि तंबाखूचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. पुढे पाहूया. विषारी घटकांचा शोध घेण्यासाठी कोणत्या IITने पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केलेले आहे? उत्तर आहे IIT गुवाहाटी. स्पष्टीकरण पाहूया. IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी विषारी आणि घातक पदार्थांची ओळख पटवण्यासाठी पोर्टेबल AI ऑप्टिकल सेन्सिंग डिव्हाइस तयार केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. देवेश उत्तम यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे इथिओपिया. स्पष्टीकरण पाहूया. वरिष्ठ मुत्सद्दी देवेश उत्तम यांची पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.